जूनचा हप्ता 2 दिवसांमध्ये जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय। लाडकी बहीण योजनेची आज वर्षपूर्ती आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहीण योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं लाभार्थ्यांना 3600 कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेलं आहे। येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार आहे। सरकारनं केलेल्या पडताळणीमध्ये आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत। ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे। लाडक्या बहिणींकरता पुढच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। आजपासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असं अजित पवारांनी सांगितलंय। मंत्र्यांनी सूचना केलेली होती। आज जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याचे आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत। उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे। नमस्कार सगळ्यांना। आत्ताच तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे बघा, जूनचा हप्ता जो आहे तो 1 ते 2 दिवसात तुम्हाला मिळून जाणार आहे। सगळ्यांना जूनच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, माहिती आहे। आज आहे 2 जुलै, तर त्याच्यामुळे जून महिना संपून गेला तरी पण महिलांच्या खात्यात अजून काही पैसे नाही आले। तर आत्ताच अजित पवार दादा यांनी घोषणा केल्याप्रमाणे लवकरात लवकर तुमचे पैसे तुमच्या खात्यात मिळणार आहेत। त्यांनी तो निधी जो आहे लाडक्या बहीण योजनेचा जूनचा निधी आहे तो त्यांनी काढून ठेवलेला आहे। त्याच्यामुळे जूनचा हप्ता या आठवड्यात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला तुमचे मेसेज चेक करत राहायचे, तुमचं बँक अकाउंट व्यवस्थित चेक करत राहायचं, लक्षात घ्या। त्यामुळे जे तुमचं या आठवड्यात तुम्हाला लाडक्या बहीण योजनेसाठी जे तुमचे पैसे आहेत, तुझे खातं आहे किंवा जे बँक अकाउंट आहे त्याच्यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे। कधी तुमच्या खात्यात पैसे पडू शकतात, लक्षात घ्या। आता बघा, ज्यांना आतापर्यंत सगळे हप्ते मिळाले त्यांनाच इथून पुढचे पण सगळे हप्ते मिळतील। म्हणजे तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत। त्याची विविध कारणं पण आहेत, असं नाही की उगीच वगळले गेलेले आहेत। त्याची कारणं आहेत, त्यांनी कशात बसत नसल्यामुळे त्यांना वगळण्यात आलेलं आहे। आता तुम्हाला पण पैसे येतील की नाही ते तुम्हाला जूनमध्ये कळणार आहे। जर तुम्हाला मे पर्यंतचे सगळे हप्ते आतापर्यंत मिळाले असतील तर तुम्हाला जूनचा हप्ता पण नक्कीच मिळणार आहे। तरीही जर त्याच्यातनं पण काही महिला जर मे नंतर वगळण्यात आल्या असतील तर त्या महिलांना जूनचा हप्ता मिळणार नाही। ज्यांना जूनचा हप्ता मिळणार नाही त्यांनी लक्षात घ्या, त्यांना आता इथून पुढचे हप्ते मिळणार नाहीत। त्यामुळे आत्ता जर हप्ता नाही आला जूनचा तर समजून घ्या तुमचं जे काय म्हणतो तुम्ही योजनेतनं तुमचं नाव कट करण्यात गेलेलं आहे। तर बघा, तुम्हाला तर प्रश्न पडला असेल की 21 रुपये मिळणार की 1500, कारण 21 रुपयाची जी घोषणा होती ती निवडणुकीदरम्यान केली गेलेली होती, पण अजूनही त्याचा काही GR नाही आला। त्याच्यामुळे सध्या तर तुम्हाला 1500 रुपयांनीच जो हप्ता जो आहे तो काही मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्या 1500 रुपयेच मिळणार आहेत। आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार, त्या व्यवस्थित लक्ष देऊ नका, जेणेकरून तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला पण जूनचा हप्ता मिळणार आहे का आणि कधी मिळणार आहे। तर बघा, जर तुमच्याकडे 4 चाकी नसेल, तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल, तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरदार नसतील, तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत नसतील तरच तुम्ही योजनेसाठी पात्र ठरता आणि त्याच महिलांना आता पैसे येतात, लक्षात घ्या। जर तुम्ही स्वतः पण जॉबला असाल, जे महिला आहेत स्वतः जॉबला असेल त्यांना पण पैसे आता इथून पुढे मिळणार नाहीत, लक्षात घ्या। आतापर्यंत 2000 ज्या लाडक्या बहिणी आपण वगळण्यात आलेल्या आहेत मेच्या आधी, एप्रिल मे मध्ये वगैरे, त्याच्यामुळे आता त्या भगिनींना जे आहेत ते पैसे मिळणार नाहीत। जर तुम्ही निकषात प्रॉपर बसत असाल, व्यवस्थित कुठलाही एखादाही निकष तुम्हाला जर लागू झाला तर मात्र तुम्ही योजनेतून बाद करण्यात आला। तसंच तुमच्या घरात 4 चाकी असेल, ती कोणाच्या नावावर असते, असं काही नाही की महिलांच्या नावावर असणं गरजेचं आहे, ते तुम्हाला मिळणार नाहीत, लक्षात घ्या। आता बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता माझे पैसे कुठे येतील, बँकेत येतील की पोस्टाचं खाते देतील, कारण मी योजने अकाउंट दिलं होतं। तर बघा, तुमच्या आत्तापर्यंत पैसे कुठल्या खात्यात आलेत ते तुम्हाला चेक करायचं। म्हणजे तुम्हाला आतापर्यंत जे हप्ते आहेत ते तुम्हाला बँकेत आलेत की पोस्टाच्या खात्यात आले आहेत ते चेक करायचं। त्याच्यावरच तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला कुठं पैसे मिळणार आहेत। जर तुम्हाला आतापर्यंत सगळे हप्ते पोस्टाच्या खात्यात जर आले असतील तर ते तुम्हाला आत्ताचं पण जूनचा हप्ता पण त्याच्यातच येईल। जर तुम्हाला बँकेत पैसे येतील तर तुम्हाला बँक खात्यात पैसे येऊन जातील। आता बघा, ह्या ज्या बँका आहेत त्या बँकामध्ये पण तुम्हाला काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात घ्यायच्यात। हे मी ज्या बँक दाखवत आहेत त्याच बँकामध्ये पैसे येणार आहेत। बाकी तुमची इतर बँक असतील तर मात्र त्यात पैसे येणं जरा अवघडच आहे। त्याच्यामुळे तुम्ही स्वतः चेक करा बँक कुठली आहे, बँकेला आधार लिंक आहे का नाही, महत्त्वाची गोष्ट आहे। बघा, बऱ्याच बहिणींची तक्रार असते की पैसे नाही आले सगळे असूनही, पण तुमचं बँकला किंवा पोस्टाच्या खात्याला आधार लिंक आहे का नाही हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे। कधी कधी काय होतं, ॲक्टिव्ह असतं आणि आपलं खूप वर्षापूर्वी केलेलं असेल सपोज, तर ते इनॅक्टिव्ह होऊन जातं। त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट आधी चेक करायची। जूनचा हप्ता येण्यापूर्वी तुम्ही गोष्ट चेक करा की आपलं अकाउंट ॲक्टिव्ह आहे की नाही।
ठीक आहे. म्हणजे आपलं अकाउंट अजूनही लिंक आहे की नाही, चुकून इनॅक्टिव्ह झालं आहे का, डिलिंक झालं आहे का, हे चेक करणं गरजेचं आहे. कारण जर ते डिलिंक झालं असेल, इनॅक्टिव्ह झाले असेल तर मात्र पैसे काही येणार नाहीत, लक्षात घ्या. त्यामुळे ते चेक करायचं. जसं रेशन कार्ड जे आहे बघा, रेशन कार्ड ते पण तुमचं अपडेट असणं गरजेचं आहे. त्याची KYC तुम्ही जर केली नसेल अजूनही ती करून घ्यायची आहे. कारण KYC करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जेणेकरून तुम्हाला रेशन कार्ड पण अपडेट राहील आणि त्याच्यानुसारच तुम्हाला पैसे मिळतात. कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही फॉर्म भरताना लाडकी बहीण तुम्ही रेशन कार्ड पण दिलं होतं, म्हणजे मागची आणि पुढची साईड असं काही दिलं होतं. त्याच्यामुळे ते पण चेक करतात की तुमचं अपडेटेड आहे की नाही, तुमची KYC झालेली आहे की नाही, त्यानुसारच तुम्हाला पैसे मिळतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुमचे सगळे डॉक्युमेंट्स अपडेटेड पाहिजे, सगळं अपडेटेड पाहिजे, लक्षात घ्या. त्यामुळे ते आधी तुम्ही जाऊन करून घ्या. या आठवड्यात तुम्ही ते कामं करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जूनचा हप्ता येण्यास काही अडचण येणार नाही. कारण बघा, आत्ताचा हप्ता तुमचा चुकला, म्हणजे सपोज जूनचा हप्ता तुमचा काही कारणास्तव नाही आला, तर तुम्हाला परत जुलैच्या हप्त्याची वाट बघावी लागतो. कारण जुलैसोबत तो हप्ता येतो. असं नाही की तुम्हाला टप्प्याटप्प्याने सगळ्यांना पैसे येतात, म्हणजे आत्ता नाही आला तर 15 दिवसांनी आला, असं नाही. ते एकदाच जे काय आहे ते DBT करतात. त्याच्यामुळे आत्ता जर पैसे नाही आले तर तुम्हाला परत जुलैच्या हप्त्याची वाट बघावी लागते बघा. त्यामुळे आत्ताच पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला तुमचे व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट चेक करणं आवश्यक आहे. आता बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा 21 रुपयाची घोषणा तर झालेली आहे, तर कधी मिळणार नक्की? कारण की आता मार्च गेला, एप्रिल गेला, सगळं झालेलं आहे. आता जुलै आलेलं तरी पण 21 रुपयाचा काही GR नाही आला. तर बघा, जेव्हा केव्हा GR येईल, जेव्हा सरकार निर्णय घेईल तेव्हाच तुम्हाला 21 रुपये मिळणार आहेत. अजून तरी कुठलाही GR किंवा कुठलीही घोषणा आता सध्या निवडणुकीनंतर 21 रुपयाची करण्यात आलेली नाही आहे. त्याच्यामुळे 21 रुपये सध्या तरी तुम्ही बघा, लक्षात घ्या, मिळणार नाही आहेत. फक्त 1500 मिळतील. जेव्हा सरकारचा निर्णय होईल, सरकारचा प्रॉपर GR येईल, तेव्हाच तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. बघा, तसे जर तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी जरी तुमचा फॉर्म भरण्याची काही गरज नव्हती खरं तर, तो म्हणजे त्या तुम्हीसाठी पात्र असाल तर तुम्हाला सिलेंडर पण मोफत मिळतात, लक्षात घ्या. वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतात. आता याची पात्रता म्हणजे काय? याची पात्रता म्हणजे तुम्हाला यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी आधी पात्र असावं लागणार आहे. म्हणजे जर तुम्हाला लाडकी बहीणचे पैसे येत असतील तर तुम्ही आपोआप अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरताय. तसंच गॅस कनेक्शन जे आहे ते तुमच्या महिलेच्या नावावर पाहिजे. जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते त्याच महिलेच्या नावावर जर गॅस कनेक्शन असेल तरच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे पैसे मिळतात. वर्षाला 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळणार, लक्षात घ्या. त्यामुळे हे पण तुम्ही, तुमचं गॅस कनेक्शन नसेल तर ते करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ह्या योजनेचा लाभ पण घेता येईल. आणि याच्या कारणासाठी तुम्हाला जवळच्या गॅस एजन्सीकडे जावं लागणार आहे, ठीक आहे. तर ते गॅस एजन्सीकडे जा, तुम्हाला ते तुमच्या नावावर करून देतील गॅस कनेक्शन. म्हणजे तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतील. तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जूनचा हप्ता आला का त्याचं पण मला कमेंट करा की जूनचा हप्ता आला आणि किती आला आणि तुमच्या कुठल्या जिल्ह्यात आलेला आहे. म्हणजे बाकीच्या महिलांना ज्या आहेत, बाकीच्या महिला आहेत ज्या जिल्ह्यात आहे, बाकीच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत, त्यांना पण कळेल की आपल्या जिल्ह्यात पैशाला चालू आहे. त्यामुळे आपण पण आता आपलं अकाउंट चेक करत राहणं गरजेचं आहे, ठीक आहे. तुमची कामं जी आहेत ती पटपट करून नका. बँकेची कामं जी असतील ते करून घ्या. KYC चेक करा, आधार लिंक चेक करा, ठीक आहे. महत्त्वाच्या गोष्टी आहेत, काही पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित लक्षात घ्या. जूनचा हप्ता ज्यांना येईल त्यांना पुढेही सगळे हप्ते चालू राहतील. पण ज्यांना जूनचा हप्ता येणार नाही त्या महिला पात्र नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्की बघा तुमचे येतात का पैसे. धन्यवाद.